स्टुडंट्स, आजपासून आपल्या मॅथ्स प्रॉब्लेम बरोबर आपण काही एज्युकेशनल टिप पण व्हिडिओच्या शेवटी देणार आहोत. तर त्याकरता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर आजचा आपला टॉपिक आहे फाइंड द एचसीएफ ऑफ द फॉलोइंग युजिंग लॉंग डिव्हिजन मेथड. तर त्याकरता आपण येथे दोन एक्झाम्पल घेतलेले आहेत. तर आपला फर्स्ट एक्झाम्पल आहे 36 अँड 63 अँड सेकंड एक्झाम्पल आहे 119 अँड 187. तर ह्या दोन्ही एक्झाम्पलचे आपण एचसीएफ काढणार आहोत. तर ते पण लॉंग डिव्हिजन मेथडनं. तर ते आपण कसे काढणार आहोत ते आता बघू. तर याच्यापैकी तुम्ही दोन्ही पण संख्या ऑब्झर्व करायची आहे. तर तुम्हाला दिसेल का 36 हे 63पेक्षा लहान आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, लहान संख्या ही डिवायझर म्हणून घ्यायचं आहे आणि मोठी संख्या ही डिव्हिडंड म्हणून घ्यायचं आहे. तर आपण लहान संख्या ही डिवायझर आणि मोठी संख्या हे डिवायडंड म्हणून घेतलं आहे आणि ज्या पद्धतीने आपण साधं डिव्हिजन करतो त्याच पद्धतीने डिव्हिजन करायचं आहे. तर आता आपला ॲन्सर इन 36 1 जा 36, कारण 36 2 जा 72 होतात आणि लहान संख्या आपल्याला आहे त्याच्या आधीची 36. तर आपण घेतलं 36 1 जा 36. आपण आता याचं करायचं सबट्रॅक्शन. आता 13 - 6 7 आणि 5 - 3 2. म्हणजेच आता आपला ॲन्सर आला आहे, रिमाइंडर आला आहे 27. तर आता 27ला परत काय करायचं आहे, तुम्हाला याला डिवायझर घ्यायचा आहे आणि जो फर्स्ट डिवायझर आहे तो त्याला डिव्हिडंड घ्यायचा आहे. म्हणजेच 36 म्हणजे 36 डिव्हिडंड आणि 27 तुमचं राहणार आहे डिवायझर. आता याला परत डिवाईड करायचं आहे. आता परत 27 1 जा 27, कारण का 27 ही 36पेक्षा आधीची संख्या आहे. तर आता परत याला सबट्रॅक्शन करायचं. तर 16 - 7 9 आणि 2 - 2 इथं 2 होऊन जाईल आणि 2 - 2 म्हणजे 0, म्हणजे तुमचं रिमाइंडर आलं 9. आता परत या तुम्हाला 9ला काय करायचं आहे, तर डिवायझर म्हणून घ्यायचा आहे आणि जो आधीचा तुमचा डिवायझर आहे त्याला 27ला डिव्हिडंड म्हणून घ्यायचा आहे. तर आता परत आता 9 3 जा 27 म्हणजे कंप्लीट डिवाईड झालेला आहे आणि तुमचं रिमाइंडर राहिलेला आहे 0. आता ज्यावेळेस तुमचं रिमाइंडर इथे 0 राहील त्यावेळेस तुमचा जो डिवायझर राहील तो तुमचं राहील एचसीएफ. म्हणजेच 36 आणि 63चा एचसीएफ आहे 9. तर तुमचं ॲन्सर आलेलं आहे 9. त्यानंतर आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे 119 अँड 187. तर ज्याप्रमाणे आपण फर्स्ट एक्झाम्पलमध्ये लहान संख्या ही डिवायझर म्हणून घेतली, तर तुम्हाला इथं पण डिवायझर म्हणून घ्यायची आहे आणि मोठी संख्या जी राहील म्हणजेच ग्रेटर संख्या जी राहील ते तुम्हाला डिव्हिडंड म्हणून घ्यायची आहे. तर आता आपण हे घेतलं डिवायझर आणि डिव्हिडंड. त्यानंतर आपण 119 1 जा 119. आता याचं करायचं आहे सबट्रॅक्शन. आता 70 तर 7ला 17 करायचं. 17 - 9 8. आता 8ला 7 करून 1 म्हणजे 6 आणि 1 म्हणजे 0, म्हणजे तुमचं ॲन्सर आलेला आहे, रिमाइंडर आलेला आहे 68. आता 68ला परत काय करायचं आहे, तुम्हाला याला करायचं आहे डिवायझर आणि जो पहिला डिवायझर आहे तुमचा त्याला करायचा आहे डिव्हिडंड. म्हणजे 68 झालं डिवायझर आणि 119 झालं डिव्हिडंड. आता परत तुम्हाला काय करायचं आहे, याला डिवाईड करायचं आहे. 68 1 जा 68 मायनस. आता परत 9 - 8 1 आणि 11 - 6 5. तुमचं ॲन्सर इन 51. आता 51ला जो काय करायचा आहे, जो आधीचा तुमचा डिवायझर आहे त्याला करायचा आहे डिव्हिडंड. 51 68 51 1 जा 51 परत आणि तुमचं ॲन्सर इन इथे 8 - 1 7 6 - 1 17. आता 17ला परत काय करायचं आहे, डिवायझर करायचं आहे आणि 51ला डिव्हिडंड. म्हणजेच 17 3 जा 51, म्हणजेच रिमाइंडर आहे 0. तर ह्या तुमचं फायनल रिमाइंडर आलेला आहे 0. जर जेव्हा फायनल रिमाइंडर 0 राहील त्याचा जो डिवायझर राहील ते झालं तुमचं एचसीएफ. म्हणजे तुमचं ॲन्सर राहील एचसीएफ राहील 17. तर अशा प्रकारे तुम्ही लॉंग डिव्हिजन मेथडनी काय केलेलं आहे, आपण दोन्ही संख्यांचे आपण एचसीएफ काढलेले आहे. तर अशाच प्रकारचे
तुम्ही आणखी एक्झाम्पल घेऊन सुद्धा त्यांची SCF लॉंग डिव्हिजन मेथडनी काढू शकतो. आता आहे आपली एज्युकेशनल टिप. तर एज्युकेशनल टिप ज्याप्रमाणे आपल्या घरी कोणतं फंक्शन राहते, आपण काय करतो त्याची पूर्वतयारी करतो, त्याचप्रमाणे सर्व साहित्य आदल्या दिवशी गोळा करतो, त्यानंतर आपण आपलं फंक्शन हे करतो. तर जसं तुम्ही अभ्यास करताना पण तुम्ही तसंच करा. अभ्यास करताना तुम्ही काय करा, आधीच सर्व साहित्य तुमच्याकडे गोळा करून घ्या. म्हणजेच तुम्हाला काय होईल, ते साहित्य गोळा करत असताना तुमच्या मेंदूला असं जर तुम्ही दररोज केलं तर ते साहित्य गोळा करत असताना तुमच्या मेंदूला काय वाटेल का आपल्याला आता अभ्यास करायचा आहे, आणि अभ्यास करण्याकरता तो काय होईल, तयार होईल आणि तुम्हाला त्याचा अभ्यासात खूप फायदा होईल. तर हे असं तुम्ही जर सतत करून पाहिलं तर तुम्हाला अभ्यास सोपी जाईल. तर अशाच टिप्ससाठी तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब